आई, माझा जीव उद्मरतोय. मी जाळ्यात अडकले आहे. आय एम ट्राय. हे होते नोएडामधील त्विषा शर्माचे शेवटचे मेसेजेस. आणि काही क्षणातच तिचा मृतदेह भोपाळमध्ये तिच्या सासरी आढळला आहे. आता हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. सध्या संपूर्ण देश हादरवणाऱ्या त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. MBA ग्रॅज्युएट, मॉडेल, कंटेंट क्रिएटर आणि एकेकाळची मिस पुणे असलेल्या त्विषाने मॅट्रिमोनियल ॲपवर भेटलेल्या समर्थ सिंगसोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अवघ्या 5 ते 6 महिन्यातच तिचा संशयास्पद मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं वाटत होतं, कारण CCTVमध्ये त्विषा छतावर जाताना दिसते, तर दुसरीकडे फुटेजमध्ये तिचा पती समर्थ तिला खाली आणून CPR देताना दिसतो. पण दुसरीकडे त्विषाच्या कुटुंबियांनी थेट खुनाचा आरोपच केला आहे. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ, शरीरावर जखमांचे निशाण, जबरदस्तीने वजन कमी करण्यासाठी तिला रोज तासनतास चालायला लावणे आणि इतकंच नाही तर पोटातील बाळ कोणाचं असा प्रश्न विचारत जबरदस्ती गर्भपात करायला लावल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात ड्रग्ज सेवनाचे आरोपही समोर आले आहेत. दरम्यान त्विषाचा पती समर्थ सिंग सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण त्या रात्री नेमकं काय घडलं? त्विषाने खरंच आत्महत्या केली की तिला कोणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं किंवा तिला कोणी मारलं? त्विषाला न्याय मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळाली नाहीत. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या अपडेट कट्ट्याला सबस्क्राईब करा.